महाराष्ट्राचा. आज आपण डिकसळला जी परिषद घेतली, इंदापूर तालुका पुणे जिल्हा, तर या ऊस आणि दूध परिषदेसाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. या परिषदेतला महत्त्वाचा विषय हा सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठायला पाहिजे आहे. आणि या निर्यात बंदीमुळं आमचे संबंध शेतकरी आत्महत्या होत आहेत. याचा घोषवाक्यच आमचं असं आहे की महाराष्ट्राला हा जो शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे तो पुसण्यासाठी या सगळ्या खटपटी आमच्या चालू आहेत. आणि मग या आत्महत्या का होत आहेत, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग की हा शेतीमालाची निर्यात बंदी आहे. आणि या सगळ्या निर्यात बंद्या हे आमच्या मुळावर उठलेल्या आहेत. आयात करून पुष्कळ दर पाडण्याचे प्रकार होत आहेत. या आयातीवर कुठेही निर्बंध नाही, पण आयातीवर निर्बंध नाहीत आणि निर्यातीवर मात्र निर्बंध आहेत. हे काही फारसं बरोबर नाही. आणि यामुळं शेतकरी संबंध हवालदिल झाला आहे, आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालेला आहे. आणि त्याच्यासाठी ही परिषद आहे. दुसरा जो मुख्य मुद्दा आहे तो वीज आणि कर्ज जे आहे ते कर्ज, विजेचं बिल हे आता आम्हाला जे भाव मिळत नाहीत त्याच्यामुळे झालेलं आहे. उत्पादन खर्चाच्या अर्धा सुद्धा आम्हाला भाव मिळत नाही. आणि मग आम्ही वीज बिल कसं भरायचं, हे आंदोलन तीव्र झालं. विशेषतः दौंड परिसरात, पुणे जिल्ह्यात शिवाजी नानांनी जोर लावला आणि सगळ्या सरकारला, मग सगळ्या शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या 3 हॉर्स पॉवर ते 7 हॉर्स पॉवर पर्यंत विजेचं बिल माफ करावं लागलं. मुद्दा जेवढ्या माफीपुरता नाही आहे, वरच्या जे काही 7, 10, 15, 100, 200 हॉर्स पॉवरची मोटारी आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लिफ्ट केलेले आहेत. ते जर प्रत्येक हॉर्स पॉवर आणि त्याच्यामध्ये किती शेतकरी आहेत हे बघितलं तरी एका शेतकऱ्याचं 1 किंवा 1.5 हॉर्स पॉवर वाटायला येतं. तर त्या मोठ्या लिफ्टचं आणि सगळं शेतीचं विजेचं बिल झालं पाहिजे. कर्ज का होतंय, तर एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी कर्जबाजारी व्हायचं काही कारण नाही आहे. कुबेराला कर्ज देण्या इतका तो श्रीमंत व्हायला पाहिजे. परंतु या सरकारच्या लुटीच्या धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी आहेत. आणि हे सप्रमाण कैलासवासी शरद जोशींनी सिद्ध करून दिलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे झालेलं आहे, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा कोणाही शेतकऱ्याचं जबरदस्तीने वसुली करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. आणि तरीही हे राज्य सरकार, केंद्र सरकार कोणाचं 101 प्रकरण करतंय, कोणाची जप्ती काढतंय, कोणाचा लिलाव काढतंय. या सगळ्या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत. याच्यासाठी आजची परिषद आहे. तिसरा विषय आहे, हे जे काय ऊसाचं उत्पन्न आहे आपल्या बाजूला, सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, आमचा सांगली, सातारा, कोल्हापूर, सगळे नगर जिल्हा आहे, हे सगळे ऊसाच्या प्रदेशात. आणि या ऊसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे. परंतु 9-10 पर्यंत आमच्याकडे कृष्णा कारखाना 60 साली सुरू झाला त्यावेळेस 50 रुपये टनाचा भाव होता. पण दर 10 वर्षांनी ऊसाचे भाव दुप्पट होत होते, ते 9-10 पर्यंत होत होते. आणि 10 साली जे आम्हाला 2700, 2800, 2500 रुपये मिळाले ते खरं म्हणजे 20 साली 5000 व्हायला पाहिजे होते. परंतु आमच्या संघटना फोडण्यात आल्या, त्याच्यामध्ये 8.5% रिकव्हरीचा बेस वाढवण्यात आला, त्याच्यामध्ये उपपदार्थ द्यायचं बंद झालं. उपपदार्थातले भार्गव समितीने 50% रक्कम शेतकऱ्याला दिली पाहिजे सांगितलं होतं, तेही सगळं काढून टाकलं. आणि त्याच्यामुळं गेली 17 वर्ष ऊसाचे भाव हे 3000 रुपयातच राहिलेले आहेत. तर आज आम्हाला पहिलं बिल 5000 रुपये आणि अंतिम बिल 7500 रुपये ऊसाचं मिळायला पाहिजे, ही आमची याच्यामध्ये मागणी आहे. हे जर कारखानदारांना जड वाटत असेल किंवा अवघड वाटत असेल, अवास्तव वाटत असेल, तर आमची पुढची मागणी एवढीच आहे की तुम्ही 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट काढून टाका, आम्हाला कारखाना काढायला परवानगी द्या. आम्ही किती पैसे घ्यायचे ते आम्ही ठरवतो, त्याच्यात किती पैसे मिळतात ते आम्हाला माहीत आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे आजच्या दृष्टीने आम्हा शेतकऱ्यांच्या अक्षरशः जीवावर उठलेला, की हे वन्य प्राणी जे आहेत, हे वन्य प्राणी शेतीचं नुकसान करतात असं नाही तरी आम्हाला जिवंत मारतायत, आमचे अनेक ठिकाणी मुर्दे पाडतायत. हे इतक्या प्रकार वाढलेले आहेत की या सरकारने हा कायदा करताना यांचं प्रजनन किती वेगाने होतं याचा काहीही अभ्यास केला नाही. केवळ बिनडोकपणे कोणतरी प्राणीमित्र येतात आणि सांगतात. अक्षरशः त्यांनी भटके कुत्रे सुद्धा मारायचे नाही असे कायदे करून टाकले की ज्याच्यामुळं शहरातले मॉर्निंग वॉकला गेलेले लोक मारले जातात या कुत्र्यांच्याकडनं, तरी याच्यावरती डोळा उघडत नाही. तेव्हा आम्ही हाही विषय घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा शेतकरी आणि कुरेशी समाज की आमचा जो
जनावरांचा गोठा हे आमचं ATM असायचं. गोठ्यातले 2 शेळ्या किंवा 2 कोंबड्या विकल्या तर आमची छोटी गरज भागत होती. मोठी गरज लागली तर 2 किंवा 1 गाय विकली चालत होतं. अजून मोठी गरज लागली तर 2 बैल किंवा जोडी बैलाची विकली तरी आमचं काम होत होतं. पण ते आज सगळं ठप्प झालेलं आहे. आणि याचं कारण काय तर हा गोवंश हत्याबंदी कायदा वंश याच्यामध्ये घातला. 2015 मध्ये हे देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रामध्ये लागू केलं. त्यावेळेला हे 2015ला लागू करताना हे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते. हे लागू करत असताना देवेंद्र फडणवीसना ज्यांनी पाठिंबा दिला ते थोरले पवार साहेब, धाकटे पवार साहेब एकत्र होते. याने जर का देवेंद्रला सांगितलं असतं की हे कायदा लावला असता तर आम्ही काही तुझा पाठिंबा ठेवणार नाही, आम्ही पाठिंबा काढून टाकणार आहे, तर ही गोष्ट झालेली नाही. त्यामुळं महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष हे शेतकरी विरोधी आहेत, कुरेशी विरोधी आहेत. हा कायद्याचं गांभीर्य एवढं आहे की जसं उद्योगपतीचा स्क्रॅप विकल्यानंतर तो त्याच्यामध्ये काही पैसे घालून नवा माल खरेदी करतो. जर तुम्ही स्क्रॅपच विकायला बंदी घातली तर उद्योगपती अडचणीत येणार आहेत, उद्योग बंद पडणार आहेत. तसं आमच्या शेतीतला स्क्रॅप ही भाकड जनावर आहे, ते लक्षात ठेवा. नको असलेली जनावरं ही आमची विकली गेली पाहिजेत. आणि हे काम कुरेशी समाज करत होता. इंग्रजीत एक म्हण आहे, द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर. हा मुस्लिम खटीक हाच खरा हिंदू शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि तो त्याचं पैसे देऊन जनावर घेत जातो. आणि हे सगळं आता बंद केलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही एकत्र येऊन कुरेशी समाज आणि शेतकरी संघटना सगळे बाजार बंद केलेले आहेत. आज सबंध खरेदी विक्री बंद झालेली आहे. तेव्हा अजूनही सरकारचं लक्ष या विषयाकडे गेलेलं नाही. तेव्हा अधिक तीव्र हा विषय करण्याच्या दृष्टीने आज आम्ही इथं हा विषय घेतलेला आहे. पूर्वी तुम्हाला सांगतो की दुधाचा भाव आणि हे जे काही डिझेल पेट्रोलचे भाव आहेत याच्यामध्ये एक काही समन्वय होता. मी सांगतो तुम्हाला की शेतमालाची भाव पातळी 80 सालापर्यंत अशी होती की 1 क्विंटल हळद विकली तर 1 तोळा सोनं येत होतं. 1 क्विंटल कापूस विकला तर 1 तोळा सोनं येत होतं. 3 टन ऊस घातला की 1 तोळा सोनं होत होतं. आणि 5 क्विंटल भरण धान्य विकलं की 1 तोळा सोनं येत होतं. त्यावेळेला जोडधंदा म्हणून गायी आणल्या. मी 74ची गोष्ट सांगतोय. मी बेंगलोरवरनं गायी आणल्या त्यावेळेला ₹1.5 1 लिटर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.